नागपूरवरून अमरावतीकडे कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणाऱ्या 2 पिकअप वाहनांमधून 16 गोवंशांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली। दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गोवंशांची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांना अमरावती नागपूर महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यानजीक आशीर्वाद बारजवळ पकडण्यात येऊन कारवाई करण्यात आली। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून गोवंशांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केल्या जात आहे। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मालवाहू वाहनांवर ताडपत्री टाकून जनावरांची तस्करी केल्या जात आहे। दिनांक 3 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास 2 वाहनातून नागपूरकडून अमरावती येथे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांना 2 वाहनातून नेण्यात येत असताना त्यापैकी एक वाहन तळेगाव ठाकूर फाट्यानजीक आशीर्वाद बारजवळ नादुरुस्त झाल्याने रोडवरच थांबले। वाहनात गोवंश असल्याचे काही नागरिकांना दिसताच त्यांनी तात्काळ तिवसा पोलिसांना माहिती दिल्याचे कळते। त्यावरून ताबडतोब पोलिसांनी दोन्ही वाहनांना पकडून कारवाई केली। त्यातील वाहन चालक मात्र फरार झाल्याचे दिसते आहे। या दोन्ही वाहनातून 16 गोवंशांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले। तिवसा पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रीता उईके यांच्या मार्गदर्शनात दीपक सोनाडकर करीत आहे। या कारवाई दरम्यान भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक रुपेश राऊत व अन्य नागरिक उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।